कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। विजेचा शॉक लागून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। विनोद गंगाराम फत्तेवाले, वय 30, राहणार लष्कर, सोलापूर असे मयत फरशी काम करणाऱ्या मजुराचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास बलदबा हॉस्पिटल जवळील वसंत विहार येथे विनोद गंगाराम फत्तेवाले हे 3ऱ्या मजल्यावर फरशीचे काम करत होते। त्यावेळेस ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले। त्यांना बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले। विनोद गंगाराम फत्तेवाले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून याबाबत नातेवाईकांनी ठेकेदार व बिल्डरवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मांडली। याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली। मेरा नाम गंगाराम फत्तेवाले है। आज काम को आया था 10 बजे। रोज पर मैं हमेशा जाता था काम को। अभी हमको 1-1.5 बजे मालूम पड़ा ऐसा ऐसा काम में से किया होती। देखने गए तो उसमें वजह है कि दवा हम वो साइड में गए थे ना, साइड में ऐसा 3 फीट के खंबे है कि भुजनों को 3 फीट में खंबे में उसको पाइप नहीं, क्या नहीं वो मैं सीजन को पूछा 15 दिन उनका लाइट की खंडी चलता हफ्ता बोलते बंदी चलता बोलते। कितना मालूम है आप लोग? अभी आपकी मांग क्या है? मांग क्या है अभी? बिल्डर के ऊपर ठेकेदार के ऊपर कार्रवाई करना। हो सांगा। सज्जन मनसाले माझं नाव आहे। हे काम करताना मालकाला ठेकेदार मी सांगितलेच मला ते वायर मीटर बंद पडलेला आहे। तर तुम्ही जर जोडून जा तर नाही करा काय काम। त्यानं काय केलं, बाल्कनीमधून ती वायर असं टाकायला गेली। ती वायर 3 फेज कनेक्शन आहे पहिल्याचं मोठं। त्या कनेक्शनला तार टच घेऊन माघारी एक तार अडकल, एक तार घेऊन त्याला बसलं आणि बाल्कनी आहे ती 1.5 फुटाची आणि पडदी जी बसलेली असते 1.5 फुटाची आहे। त्या पडदीवरनं तिनं हलवून खाली पडलं। बलदवा हॉस्पिटलमधनं बी ते डॉक्टर बी मला घेऊन जाऊ कसं जातो फरियाद पाठवून। त्याला कारणीभूत कोण आहे वाटतं तुम्हाला? कारणीभूत बिल्डरच पाहिजे। जरा वायर बदल म्हणलं तर वायर बदलल्यानंतर कारणीभूत तेच पाहिजे। आज आमच्या लोधीगल्ली लष्कर भागातील विनोद गंगाराम फत्तेवाले, वय वर्ष 30, हा मुलगा आज तो फरशी काम करायचा। तो आज सकाळी नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कामावर काम चालू करायला गेले असता 11 वाजता चहा पाणी पिऊन काम करण्याकरता तो फरशी काम करत असल्याने फरशी कट करणे वगैरे याकरता त्याला विद्युत करंट लागतो। तो करंट त्या साईटवरच्या बिल्डिंगमध्ये गेली 15 दिवस हा विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित आहे आणि समोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत पुरवठा असल्याने घरमालकांना त्यांनी वारंवार सांगून देखील त्यांना विद्युत पुरवठा करून दिला नसल्याने आज आपली रोजी बुडती या कारणाने त्या मुलानं त्या मालकाच्या सांगण्यावरून त्या समोरच्या पत्र्याच्या शेडमधून विद्युत पुरवठा घेऊन आजचा आपला उदरनिर्वाह भागवायचा आणि काम करायचा अशा पद्धतीनं जुगाड करून काम करायला गेले असता त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या समोरून मोठी 440 वॅटच्या मोठ्या 11,000 kV वॅटच्या विद्युत पुरवठ्याच्या लाईनी जात असतात। त्याच्यावरून 3ऱ्या मजल्यावर हा काम असल्याने त्याने त्याच्यावरून वायर टाकून पत्र्याच्या शेडमधून विद्युत पुरवठा तात्पुरता करून घेऊन आजचा मशिनी चालू करून करण्याच्या नादामध्ये आज विनोद गंगाराम फत्तेवाले, वय वर्ष 30 या आमच्या लोधी समाजातील युवकाचा मृत्यू झाला।
हा मृत्यू फक्त हलगर्जीपणा केकडे बिल्डर वसंत विहार या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. 3ऱ्या मजल्यावरती हा काम आहे. खालच्या मजल्यावरती देखील विद्युत पुरवठा खंडित झाला त्यांनी कळवलं, परंतु ह्या मालकाच्या मूर्खपणामुळे म्हणा, या मालकाच्या हलगर्जीपणामुळे वेळोवेळी 15 दिवस आमच्या कामगारांनी ठेकेदारांनी त्याला कल्पना दिली की तुमच्या या बिल्डिंगमधला विद्युत पुरवठा खंडित आहे, आम्हाला काम करता येत नाही. परंतु 15 दिवसात त्यांनी काही न करता आज या ठिकाणी दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावरती आमच्या विनोद गंगाराम फत्तेवाले या तरुण मुलाचा मृत्यू झालेला आहे. तर या ठिकाणी शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या बिल्डरला हलगर्जीपणा केल्यामुळे आणि नाहक या तरुणाचा मृत्यूस तो कारणीभूत ठरत असल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व लोधी समाज बांधव आहेत, त्यांचे घरात नातेवाईक आहेत. उद्या या ठिकाणी आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. जोपर्यंत हा बिल्डर समोर येत नाही आणि जबाबदारी घेत नाही तोपर्यंत ही डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही असे या ठिकाणी नमूद करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.